काही असताना बाकीचं सगळं बाजूचं बांधकाम तिथं आहे, पण अहिल्यादेवींनी बांधलेला मनकर्णिका घाटच उद्ध्वस्त करण्यात आलाय. जसं म्हणाले विकासजी, त्याला देखील बांधकाम पाडतात. पहिलं तर हेरिटेज जे आहे त्या हेरिटेजला हात लावायला परवानग्या लागतात, पुरातत्व खात्यापासून सगळ्यांच्या परवानग्या लागतात, आणि ते न करता रात्रीच्या वेळी जर ही आणि खाजगी मालकीची ट्रस्ट अहिल्यादेवींच्या नावे असलेला खाजगी ट्रस्ट आहे आणि त्यांची ती प्रॉपर्टी आहे, आणि त्याला तुम्ही त्या प्रॉपर्टीच्या मालकाला सुद्धा याची कल्पना दिली नाही की आम्ही असं काही करतोय, की तुमचं काय म्हणणं आहे, काही नाही. म्हणजे जशी काही हुकुमशाही मोगलांनी जे केलं नाही, म्हणजे अहिल्यादेवींनी नवाबाच्या पठाणाच्या राज्यात जाऊन मंदिरांचा जीर्णोद्धार केला, लोकसेवेची कामं केली, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श देशभर दाखवला की बाबा शिवाजी महाराजांनी दिलेलं काम आम्ही पूर्ण करतोय, आणि ते मोगलांना नाही जमलं ते आपल्या स्वतंत्र भारतातल्या या राज्यकर्त्यांनी करून दाखवलं. अतिशय दुर्दैवी आणि निषेधाची गोष्ट आहे. मला तर वाटतं की आपण फक्त अहिल्यादेवींच्या इतिहासाबद्दल नाही, संबंध आपल्या महापुरुषांच्या इतिहासाबद्दल जागृत असायला हवं, आणि त्या पद्धतीनं जर कुणी काही करत असेल तर प्रतिक्रिया द्यायला हवी. आणि जर आपण असंच राहिलो तर येणारा काळ फार वाईट असेल, एवढंच मला सांगायचंय. इथं अनेक मान्यवर आहेत, निकम साहेब आहेत, आपले मांडुर्गे सर आहेत, अनेक मान्यवर आहेत. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन करावं. समीरजी.